ॲज विथ अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम लिहून घ्यायला पाहिजे. व्हॉट शुड बी टेन्शन अप्लाइड टू वायर ऑफ लेंथ 1 मीटर and mass 10 gram if it has to vibrate with fundamental frequency 50 hertz. म्हणजे यावरनं कळालं की हा प्रॉब्लेम सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधला आहे. वायर ऑफ लेंथ 1 मीटर दिले. वायर ऑफ लेंथ 1 मीटर इज गिवन. अँड फ्रिक्वेन्सी फंडामेंटल म्हणजे एन दिलंय किती 50 हर्ट्स. आणि विचारलंय काय व्हॉट दे आस्क व्हॉट शुड बी टेन्शन म्हणजे टी फाइंड करायचंय. स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल आहे आता. ओके. वायर ऑफ मास 10 ग्रॅम मी वायरचं मास दिलंय 10 ग्रॅम. आपल्याला केजी मध्ये पाहिजे. 10 into 10 raised to minus 3 kg. केजी म्हणजेच 10 raised to minus 2 kg. बरोबर. सो आपल्याला माहित आहे की आपल्याला मास पर युनिट लेंथ त्याला म्यू म्हणा किंवा मास डेन्सिटी एम डी म्हणूया आपण. जे फॉर्म्युला आपण एम डी इज अ मास पर युनिट लेंथ असते. सो इट इज अ 10 raised to minus 2 येणार डिवाइड बाय 1 म्हणजे मायनस लेंथ 1 मीटर आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय ऑफ स्ट्रिंग 1/12 अंडर रूट टी बाय म्यू. म्यू म्हणजेच मास डेन्सिटी. ओके. आता मी एन स्क्वेअर करतो 1/4 स्क्वेअर झालं टी अपॉन म्यू. मग टी किती येणार राईट लेफ्ट ऍडजस्ट करा टी सांगा. एन स्क्वेअर म्यू 4 स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज द टेन्शन. व्हॅल्यू पुट करा. म्यू आहे 10 raised to minus 2 इंटू 4 इंटू लेंथ 1 मीटर आहे. फार चांगला आहे. मी कॅल्क्युलेशन इज झालं आणि फ्रिक्वेन्सीचं परत स्क्वेअर आहे 54 स्क्वेअर आहे. फ्रिक्वेन्सी किती दिले 54 का 50 दिले 50 दिले 50 स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन. इट इज अ 4 इंटू 10 raised to minus 2 5 चा स्क्वेअर किती 25 अँड 0 म्हणजे 10. 10 चा स्क्वेअर 10 स्क्वेअर मग मायनस 10 raised to minus 2 प्लस 10 raised to गेट कॅन्सल. त्यामुळे टेन्शन किती आलं 25 इंटू 4 म्हणजे किती टेन्शन इज 100 न्यूटन. टेन्शन 100 न्यूटन. आला आपल्याला लक्षात.